हॅलो गाईज, आज आपण करणार आहोत गाजरचा हलवा. तर चला रेसिपी बघून घेऊया आपण. पहिलं गाजर वॉश करून घेतला. एका साईडला आपण लगेच दूध तापायला ठेवलेलं आहे. आता जे गाजर वॉश करून घेतलेलं आता ते मस्त किसून घ्यायचं आहे बारीक असं. हे बघा मस्त सॉफ्ट असं किसून झालं. आता आपलं गाजरचं किसून झालं होतं. किसून झालेलं गाजर इकडे पण दूध साईडला ठेवलेलं ते पण मस्त कड आला होता त्याला. आता त्याच्यामध्ये आपण ते गाजर सगळं मिक्स करणार आहोत त्या दुधामध्ये. दूध आणि गाजर मस्त त्याला कड आलाय. एकत्र त्याचं मिश्रण झालेलं आहे. हे बघा, त्याला चांगलं आटवून द्यायचं. आणि आता एका साईडला ड्रायफ्रुट्स तर आलेच पाहिजे. आणि हा खवा आहे. ह्याला सारखं असं 5 मिनिटाने 10 मिनिटाने असं मिक्स करत राहायचं चम्मचने, कारण की त्याला खालती लागेल किंवा जळेल, करपेल ते, म्हणून त्याच्यासाठी मिक्स करायचं. वेळ खूप लागतो त्याला, पण मस्त होतं. ड्रायफ्रुट्स आता बारीक करून घेतलेले आहेत आपण. आणि एका साईडला आपण मस्त असं घी मेल्ट करून घेतलेलं आहे आता घी. आणि त्या घी मध्येच ना ते आपले ड्रायफ्रुट्स आहेत ते टाकायचे आहेत. आणि त्याला असं थोडंसं मिक्स करायचं. त्याचा स्वाद सुगंध येतो खूप छान. म्हणजे ते आपले ड्रायफ्रुट्स पण हे होतील, शिजले जातील आणि थोडे फ्राय होतील त्याच्यामध्येच. ड्रायफ्रुट्स सगळे घरी अवेलेबल होते म्हणून मी सगळेच ड्रायफ्रुट्स घेतले. जर तुमच्याकडे अवेलेबल असेल नसेल असं काही प्रॉब्लेम नाही आहे. न टाकता पण गाजरचा हलवा होऊ शकतो आणि टाकला तरी छान होतो, म्हणून मी सगळेच घेतले आहेत. आता हे आपलं मिक्स करून झालेलं आहे. आता एका साईडला लगेच आपण गाजरच्या हलव्यामध्ये साखर मिक्स करून घेऊया. आपल्याला पाहिजे तसं आपण टाकू शकतो साखर. आपल्याला जेवढं गोड हवंय तेवढं त्याप्रमाणे आपण साखर टाकून घेऊया त्याच्यामध्ये. आता ते मिक्स करून घेऊया. आता साखर मेल्ट होईपर्यंत थोडा टाइम लागतो. मेल्ट झाल्यावरती त्याला खूप पाणी सुटतं असं. मग ते असं मिक्स करून घ्यायचं. हे बघा, साखर अशी पूर्ण मेल्ट होते तेव्हा असं खूप त्याला पाणी सुटतं. त्याचा पाक तयार होतो ना, त्याच्यामुळे मग त्याला अजून थोडा टाइम लागतो त्याला सुकायसाठी. गाजर मिक्स करून झाल्यावरती ते पूर्ण आटलं पाहिजे. आटवून झाल्यावरती आपण जे ड्रायफ्रुट्स आणि हे घी मिक्स केलेलं होतं ते आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे. ते सुद्धा आपण मस्त आता मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करताना त्याचा एवढा सुंदर असा सुगंध येतो ना, आहा वाव. आणि आपला जो खवा घेतलेला आपण तो सुद्धा टाकायचा आहे. त्याच्यामुळे पण गाजरचा हलवा खूप टेस्टी बनतो. हा काय वास सुटला आहे, वाव. पूर्ण घरभर असा त्याचा सुगंध येतोय. ते आता मिक्स करून घेऊया. थोडा चम्मचने त्याला हलवतच राहायचं. कंटिन्यू मिक्स करायचं आहे आपल्याला, कारण की गॅस आपण फास्ट ठेवलेला आहे. खालती लागू नये, करपला नाही पाहिजे आपला हलवा, नाहीतर त्याची चव बिघडू शकते. आता परत आपण वरतून 1 चम्मच घी टाकणार आहे. हे ऑप्शन आहे. आता आपण जायफळ आणि विलायची घेतलेली आहे. ते मस्त किसून बारीक करून घ्यायचं आहे. आणि जायफळ जास्त नाही घ्यायचं, थोडंसंच घ्यायचं आहे, नाहीतर टेस्ट खराब होऊन जाईल आपली. दोन्ही पण आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते आपल्या गाजरच्या हलव्यामध्ये टाकायचं आहे. त्याने मस्त असं छान वास सुगंध सुटतो, असं माझी मम्मा बोलते.
ते लास्टला सगळ्यात टाकायचं. हे बघा, आणि असं सगळं मिक्स करून घ्यायचं. आता आपल्याला ऑलमोस्ट गाजरचा हलवा आपला रेडी होत आलेलाच आहे. पूर्ण ड्राय होईपर्यंत आपल्याला गाजरचा हलवा मिक्स करत राहायचा आहे. जरा सुद्धा पाणी ठेवायचं नाहीये त्याच्यामध्ये. हे बघा, पूर्ण ड्राय झालेला आहे आपला गाजरचा हलवा आणि रेडी सुद्धा झालेला आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. मी अशाच रेसिपी घेऊन येत जाईल. आणि गाजरचा हलवा आपला आपण सर्व करून घेऊया. आहा, आपण सर्व करून घेतलेला आहे. तुमच्या पण तोंडाला पाणी आलंच असेल. आता मी मस्त खाणार आहे गाजरचा हलवा. तुम्ही सुद्धा घरी ट्राय करा आणि बघा, टेस्ट करून सांगा मला कसा झालेला आहे. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय गाईज.